खूप दिवस झाले मी काही व्हिडिओ टाकलेच नव्हते. त्याचं कारण म्हणजे ना, मी गेले होते गावी आणि मी एकदा गावी गेले ना, मी काही व्हिडिओ टाकत नाही. फक्त शूट करून ठेवते आणि पुण्याला आले ना की निवांतवाने व्हिडिओ टाकत असते. आणि खरंच गावी गेले ना की गावचाच आनंद घ्यायचा असतो, कारण हे सुख ना सारखं सारखं भेटत नाही. आणि आपली कामं तर काय रोजचीच आहेत, त्यामुळे मस्तपैकी ना गावचा आनंद घ्यायचा असतो. मस्तपैकी तयार वगैरे झाले आणि मग आम्ही निघालो गावी जाण्यासाठी. आणि एवढी उत्सुकता असते ना, आता यात्रा म्हटलंय काही वेगळाच विषय असतो. घरी आलेल्या पहिले सगळं आवरून वगैरे घेतलं, साडी चेंज केली, फक्त ब्लाऊज तोच ठेवला, कारण मला परत संध्याकाळी तीच साडी नेसून ना मंदिरामध्ये जायचं होतं. आणि माझ्या पिल्लूचं तर ना आलेलं चाललं होतं कुठं खेळणी घे कुठं काय घे, कारण पोरांचं काय असंच असतं. चला मस्तपैकी म्हटलं आपण पोळ्या करून घेऊया, कारण नैवेद्य वगैरे करायचा होता. छोट्या छोट्या ना 5-6 पोळ्या करून घेतल्या. आणि इकडे आमची तर ना उद्याची तयारी ना आजच चालली होती, कारण लाईटचा काय भरोसा नसतो, काय पण होऊ शकतं, कधी पण लाईट जाऊ शकते. त्यामुळे चला म्हटलं आजच आपल्या मसाल्याची तयारी करूया. आणि पोळ्या म्हणतं ना की माझं काही वेगळंच असतं, मला तर चहापोळी म्हणाल तर एवढी आवडते ना. मग काय मस्तपैकी इकडे चहापोळी एन्जॉय केली. आणि कधी कधी कसं होतं ना, असं वाटतं इकडं पण तेच काम तिकडं पण तेच काम, तरी पण ना किती पण काम चुकवायचा प्रयत्न केला तर ते काम आपल्याला करावंच लागतं. मग काय किचन ओटा सगळा साफ केला आणि संध्याकाळी मंदिरामध्ये आलो होतो. आणि खरंच एवढं मंदिर भारी सजवलं होतं ना, असं बघतच राहावंसं वाटत होतं. ह्यांना म्हटलं अगोदर दर्शनच घेऊन येऊया, कारण परत मंदिरामध्ये एवढी गर्दी होऊन जाते की आतमध्ये पण जायला वाट भेटत नाही. त्यामुळे पहिलं दर्शन वगैरे घेतलं आणि आतमध्ये पण ना एवढं खूप छान सजावट केली होती ना. खाली येऊन बघते तर काय माझं पिल्लू इकडे ना खेळणी घ्यायला बघत होतं. सकाळपासून 4-5 गाड्या तर त्याने घेतल्या असतील, तरी पण काय पोरांचं मन भरत नाही हो. एक गाडी घ्यायची, ती मोडली की लगेच दुसरी गाडी घ्यायला यायचं. कसं आहे ना, दारातून बाहेर पाऊल टाकलं ना की सगळी रोडला सगळी दुकानच आहेत, त्यामुळं काय तेच चाललं होतं, ही गाडी मोडायची दुसरी घ्यायची. संध्याकाळी मस्तपैकी ना पोळ्यांचं जेवण होतं, छानपैकी जेवण वगैरे करून घेतलं. आणि खूप दिवस झाले हातावरती काही मेहंदीच काढली नव्हती. चला म्हटलं आज मस्तपैकी ना मेहंदी वगैरे काढून घेऊया. एवढी पुण्यावरून आले पण मेहंदी काढायचं काय झालं नाही हो मला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.